नमस्कार, आवाज़ इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। मुंबई में 15वें राज्य स्तरीय शिक्षा परिषद का कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस परिषद की अध्यक्षता एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने की। इस परिषद में महाराष्ट्र की शिक्षा व्यवस्था को सुधारने और नई योजनाओं पर गंभीर रूप से चर्चा की गई। कार्यक्रम में शिक्षा के क्षेत्र में पढ़ाने के तरीके और बढ़ती तकनीकों को लेकर व्यापक रूप से चर्चा की गई। परिषद में डिजिटल संसाधनों के उपयोग को बढ़ाने, शहरी ग्रामीण शिक्षा के बीच की दूरियों को खत्म करने के उपायों पर भी गहन विचार विमर्श किया गया। साथ ही शिक्षकों के लिए नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करने, महिलाओं की शिक्षा को बढ़ावा देने के लिए विशेष योजनाओं का प्रस्ताव भी रखा गया। बालकों के मानसिक स्वास्थ्य पर भी ध्यान देते हुए स्कूलों में एडवाइजरी सेंटर भी स्थापित करने के सुझाव दिए गए। इस परिषद में शिक्षा से जुड़े ढेरों एजुकेशन एक्सपर्ट्स, समाजसेवी, अभिभावक और अध्यापक शामिल हुए। कार्यक्रम को देख सुन सभी लोगों ने इसे एक सकारात्मक पहल बताया। इस परिषद ने महाराष्ट्र की शिक्षा व्यवस्था को नई दिशा देने का काम किया है। कारण मला एक पालक म्हणून मला खरं तर काळजी वाटते जेव्हा मी रोहितच्या मुलांचा अभ्यास किंवा ती प्रक्रिया किंवा ते बोर्ड्स, त्याच्यावर त्या आईची चर्चा की हे बोर्ड की ते बोर्ड, मग ह्या बोर्डामध्ये पुढच्या आयुष्यासाठी कुठली परीक्षा देणं योग्य राहील, म्हणजे मी ते ऐकूनच थकून जाते। त्याच्यामुळे एक आई असणं किंवा वडील ह्या पिढीच्या एक पालक असण्यावर किती लोड असतो याचं खरंच आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून म्हणजे अशा कार्यक्रमांमधून चर्चा होतील, आपण एकामेकाचं कौतुक करू, सगळ्या शिक्षकांचा सन्मान होईल, पण पुढे जाईल। पण खरंच ह्याच्यात केंद्रबिंदू हा जो आपला तिथला विद्यार्थी आहे ह्याची खरंच किती चर्चा आपण करतो। म्हणजे बोर्डाची परीक्षा प्लस एंट्रन्स एक्झाम, मग ह्या मुलांनी एवढ्या जर परीक्षा द्यायचा असेल तर एका आधार कार्डवर माणसाची ओळख देशात काश्मीर टू कन्याकुमारी होऊ शकते। जर एका तुमच्या राशन कार्डवर देशात तुम्हाला राशन मिळू शकतं, एका ID कार्डवर तुम्हाला जगात प्रवास करता येतो, एका पासपोर्टनी तुमची आयडेंटिटी होते, मग एका परीक्षेने तुमची ॲप्टिट्यूड नाही होऊ शकत। म्हणजे हा खरंच खूप गांभीर्याने एक म्हणजे मी खरंच माझं भाग्य समजते माझी मुलं मोठी झाली तर त्यांच्या मुलांचं काय करायचं ते बघून घेतील, तो माझा विषय नाही। पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट की ह्या बाबतात समाजामध्ये चर्चा होणार आहे का नाही। आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, प्रकाशजींची आणि माझे जरी आमचे राजकीय मतभेद असतील तरी प्रकाशजींचे आणि माझे अकॅडमिक लेवलला अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत। अनेक वेळा आमची चर्चा, वाद, विचार, पण खूप अशा गोष्टी आहेत ज्या प्रकाश जावडेकर जेव्हा त्यांच्याकडे हे मंत्रालय होतं केंद्रात तेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी असताना खूप वेळा आम्ही चर्चाही केली। आमचे मतभेदही खूप आहेत, पण काही गोष्टीत अकॅडमिक्सबद्दल प्रकाशजींची आणि माझे खूपशी मतं सारखी आहेत। पण मग हा बदल जो आपण केला, ज्याला आपण इंग्रजीत चांगला शब्द आहे म्हणजे ऑटॉनॉमी ऑफ द स्टुडंट, ऑटॉनॉमी ऑफ द, या डीम्ड युनिव्हर्सिटीज कशासाठी काढल्या की फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन ना, म्हणजे तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये तेचपणा नको म्हणून काहीतरी नवीन इनोव्हेशन करण्यासाठी तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी केल्या। मग डीम्ड युनिव्हर्सिटीज करताना मग हे प्रयोग चालू असताना शिक्षणामध्ये बदल कधी येणार। पण शिक्षणाबाबतीत ही समता कशातून येते? आज समाज ज्या पद्धतीने बिखरला गेला आहे, समता ही फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येते। आणि माझं स्वतःचं मत आहे की, आणि ह्या बाबतीत मी थोडी ब्रँड कॉन्शियस आहे, ह्या बाबतीत मी मान्यच करते की मला तो कॉम्प्लेक्स आहे की एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीचं नाव कपाळाला आयडेंटिफाईड लागलं की मगाशी कोणीतरी आपणच भाषण करताना नापास झाली मुलं वगैरे त्याच्यावर टाळ्याही वाजल्या। मी जुन्या फॅशनची आहे त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचं फारसं कौतुक वाटत नाही। मला असं वाटतं नाही आजकाल यशस्वी झाल्यावर ना ती नापास झालेल्या मुलांची कथा फार छान वाटते। पण अनेक अशी आहेत, मेजॉरिटी काढून बघा ना तुम्ही, की असे किती नापास झालेले जे यशस्वी झाले, ते एक इमोशनल कंटेंट म्हणून जे हाय IQची मुलं आहेत ना ते जेव्हा नापास होतात त्याचं कौतुक होतं, पण ज्याला इन्क्लुसिव्ह शिक्षण मिळत नाही अशा मुलांनी काय करावं? त्यांना बुद्धिमत्ता आहे पण वेगळ्या पद्धतीची बुद्धिमत्ता। कुठलंही मूल ढ नसतं या मताची मी आहे। मी 2 मुलांना जन्माला दिलेलं आहे, माझी दोन्ही मुलं पूर्णपणे वेगळी आहेत, त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत, IQs वेगळे आहेत। आणि मला शिक्षकांचं कौतुक वाटतं की एक आई म्हणून 2 मुलं वाढवताना मला एवढा त्रास होतो। 40 वेगळ्या IQची, वेगळ्या
बॅकग्राऊंडची मुलं एका वर्गात आणून त्यांना शिक्षण देणं हे किती अवघड असेल. आणि स्टॅग्नन्सी येतेच हो, कुठल्याही कामात प्रत्येकाला स्टॅग्नन्सी येते. तुम्हालाही येत असेल ना की तेच पहाडे, आता काही दिवसांनी पहाडे शिकवावेच लागणार नाही, कारण का AIच तुम्हाला सांगेल काय पहाडे आहेत. AIवर मी बोलणार आहे, कारण का मला तुमची मतं ऐकायची आहेत AIवर. कारण का मी खूप टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे, मला टेक्नॉलॉजी प्रचंड आवडते. कुठली नवीन गोष्ट टेक्नॉलॉजी वाईज आली तर ती मी आत्मसात करते. पण मला ChatGPTची भीती वाटते. पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते, कारण का ChatGPT वाचून जर लोक माझ्याबद्दल मत ठरवणार असतील तर मला ते काळजी वाटते. कारण का ते ChatGPT आहे, ते माणूस नाही आहे. किंवा प्रत्येकाबद्दल जी माहिती ChatGPTमध्ये येते आणि सगळ्या भाषांमध्ये येते, त्याच्यामुळे ते आणखीन सोपं झालं आहे. आणि ChatGPTच्या माध्यमातून जर मुलं उद्या होमवर्क करायला लागली, प्रेझेंटेशन्स करायला लागली, तर मग आपल्या मेंदूचं ॲप्लिकेशन, त्याचं ॲनालिसिस हे कसं करणार, बुद्धिमत्ता प्रोसेस कशी करणार तुम्ही तुमची. त्याच्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. हे मला खरंच शिक्षणाची काळजी एवढ्यासाठीच वाचते. मला काय फक्त शिक्षकांच्या नोकऱ्या जातील हा विषय नाही आहे, त्याच्या पुढचा विषय आहे. कारण का शिक्षक ही नोकरी नाही आहे, ती सेवा आहे. तुम्ही आई वडील म्हणजे कुठल्याही शाळेत तुम्ही गेला तर पहिला मुद्दा कुणालाही विचारा की तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे. 80% मुलं हात वरती करून म्हणतात मला शिक्षक व्हायचं आहे.